उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे गावखेड्यातील महिलांच्या प्रगतीचं सारथी बनलंय। या अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वसलेल्या तरहळा गावच्या महिलांनी विविध उद्योग सुरू करत नवी भरारी घेतली आहे। तरहळा गावात महिलांचे एकूण 40 समूह आहेत। शिवाय संस्कार आणि संकल्प असे 2 ग्रामसंघ देखील कार्यरत आहेत। या अभियानाच्या माध्यमातून 35 समूहांना 5,25,000 रुपयाचा फिरता निधी देण्यात आलाय। याच 35 समूहांना बँकेशी जोडून 45 लाख रुपये इतकं कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलंय। तसेच संकल्प ग्राम संघाला 3 लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी सुद्धा वितरित करण्यात आलाय। यातूनच या महिलांनी आता विविध उद्योग सुरू केलेत। माझं नाव जिजा संदीप वाघमारे, राहणार तराडा। माझं BA फायनल झालेलं आहे। माझ्या घरचे मिस्टर शेती करतात आणि मी सुरुवातीला मशीन क्लास करत होती। त्याच्यानंतर मी मशीन क्लासमधून माझा स्वतःचा एक उद्योग म्हणून मशीन काम करते, इतरांचे ब्लाऊज शिवते। पण त्याच्यामधून माझं फक्त कुटुंब चालत होतं, पण माझ्या मुलांचं शिक्षण तसेच इतर काही इच्छा ह्या भागवण्यासाठी मला पैसा पुरत नव्हता। त्या कल्पनेतून माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण काहीतरी दुसरं करायला हवं। त्यामध्येच माझ्या गटाचं नाव आहे जय गजानन। या गटामध्ये आम्हाला ग्रामसंघाच्या मीटिंगमध्ये अंतर्गत कर्जाबद्दल माहिती देण्यात आली। त्या माहितीमधून आम्हाला समजले की आपण काहीतरी एक उद्योग म्हणून करू शकतो, ज्याच्या मार्फत आपल्याला अंतर्गत कर्जामार्फत आपल्या उद्योगासाठी कुठेतरी काहीतरी मदत मिळते पैशाची, त्याच्यामधून आपण चांगले काही करू शकतो। ही कल्पना माझ्या मनात आल्यानंतर मी असा विचार केला की आपण करायची तरी काय। त्यामध्ये गाव पातळीवर मला एक युक्ती सुचली की आपण दाल मिल हे आपल्या गावात नसल्यामुळे करू शकतो। मग मी विचार केला की आपल्या गावामध्ये किती कुटुंब संख्या आहे, त्या कुटुंब संख्येपर्यंत आपण कसा उद्योग पोहोचू शकतो, आपल्या उद्योगातून कसा त्यांना फायदा होईल किंवा आपल्या कुटुंबाला त्यांच्यापासून कसा फायदा होईल, म्हणून मी दाल मिल घेण्याचा निश्चय केला। त्यामध्ये मला माझ्या गटामधून अंतर्गत कर्ज मिळाले। त्या कर्जामधून मी 50,000 रुपये माझ्या या दाल मिलसाठी मदत म्हणून घेतले। तसेच जिल्हा उद्योग केंद्रामधून मी 2 लाखाची मदत घेतली। असे करून 2.5 लाखाचा माझा हा दाल मिलचा धंदा सुरू केला। याच्यामधून मला वर्षाची 1 लाखाची इन्कम उरते, म्हणजे नफा माझा 1 लाख रुपये याच्यामधून आहे। याच्यामधून माझ्या कुटुंबाला चांगला फायदा झाला, तसंच माझी आर्थिक स्थिती सुधारली। आता मी लोकांपर्यंत चांगल्या प्रकारची या माध्यमातून डाळ पोहोचू शकते, तसंच त्यांना कमी भावातनी डाळ उपलब्ध करून देते। जिजा वाघमारे यांचा व्यवसाय यशस्वी झाल्याचं पाहून समूहातील इतर महिलाही उद्योग करण्यासाठी सरसावल्या। यात अरुणा वैद्य यांनी पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। एक पोरगी 12वीला, एक पोरगा 15वीला। तर पोराचं म्हणणं होतं की आता काही नोकरी लागणार नाही, किती बी दिले त्याने प्रयत्न केले परीक्षा द्यायचे, पण ते काही मेळ जमला नाही। तर मग त्याच्यामुळे आता पोरग म्हणे व्यवसाय धंदा काय करू आहे। मी म्हटलं शेवड्याच्या मशीना होत्या, मी म्हटलं पत्रवड्याच्या काही मशीना नाही मशीन दिल्या, तर म्हटलं मशीन आपण मग पत्रवड्याची मशीन घेऊ। ऑर्डर केली, आणली आहे घरी आणि त्याचा मग व्यवसाय सुरू केला। अरुणा वैद्य यांची परिस्थिती हालाकीची होती। घरी शेती नसल्यानं रोज मजुरीवरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं। परंतु उमेद अभियानाच्या माध्यमातून RF बँक लिंकेज मधून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना 60,000 रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं गेलं, ज्यातून त्यांचा हा पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय उभा राहिलाय। या उद्योगात त्यांचा मुलगाही त्यांना मदत करतो। आता आणखी मशीन खरेदी करून त्यांना तो वाढवायचा आहे। माझे व्यवसाय चांगला चालू आहे। मी आता चांगली म्हणजे शेतात जायचं काम नाही मला, आता दुसरी मशीन घ्यायची आहे। तर म्हणजे झाला पाहिजे याच्या पत्रावळीच्या मशीनवर। पत्रावळीनं अरुणा वैद्य यांच्या आयुष्याला आकार दिलाय। पण लॉकडाऊन आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील कठीण काळ होता। त्याच वेळी तराळ्याच्या वैशाली गावंडे यांच्या पतीचा चहाचा व्यवसायही बंद पडला। आमच्या इथे आधी हॉटेल होती चहाची, पण ते लॉकडाऊन आल्यामुळे हॉटेल बंद केली। त्याच्यामुळे गटामधून कर्ज काढलं 1,10,000। तर त्याच्यानुसार आम्ही हा पेढ्याचा व्यवसाय सुरू केला। हा व्यवसाय सुरळीत जमला आहे। 2 मजूर पण लावलेले आहे आम्ही। माझे मिस्टर ते दुकानवर हॉटेलवर विकायला नेतात बनवलेला पेढा। तर त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय सुरू करायची संधी मिळाली। व्यवसाय
खूप चांगला चालत आहे. अजून पण आम्हाला वाढवायचा आहे व्यवसाय. त्याच्यामुळे आम्हाला पैशाची गरज आहे. असं वाटते गटामधून अजून पैसे काढले तर व्यवस्थित जमेल. अजून महिलांना योग्य प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ आणि स्वकर्तृत्वावर उभं राहण्याची संधी दिली तर त्याही एक यशस्वी उद्योजक म्हणून उभ्या राहू शकतात, हे या तऱ्हाळा गावच्या महिलांनी दाखवून दिलंय.